सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली आपली कॅपराउंड 4 ची अलॉटमेंट आता डिक्लेअर झालेली आहे. आय होप तुमची अलॉटमेंट तुम्ही चेक केली असेल. जर तुम्ही अलॉटमेंट अजून चेक नसेल केली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमची कॅपराउंड 4 ची अलॉटमेंट चेक करू शकता. म्हणजे कॅपराउंड 4 मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झाली आहे, हे सगळं तुम्ही त्या लिंकवरनं चेक करू शकता. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एकदा तुमची कॅपराउंड 4 ची अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करायची असते. आता ह्यावेळी पण तुम्हाला सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंटचं ऑप्शन मिळणार आहे का, नक्की तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे, तर ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिला आपण लक्षात घेऊया की नक्की तुमची इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत. तर एक तुम्ही लक्षात घ्या की तुमची कॅपराउंड 4 ची अलॉटमेंट झाल्यानंतर आता तुमचे इम्पॉर्टंट डेट्स आहेत ते आहेत 2 सप्टेंबरपासून ते 4 सप्टेंबरपर्यंत. कारण की ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही आधी सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस केलेली असेल, म्हणजे आधीच्याच कॅपराउंडमध्ये ही तुम्ही 2 प्रोसेस केलेली असतील, तर परत तुम्हाला करायची गरज नाही. म्हणजे परत तुम्हाला 1000 रुपये पे करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली आता जे पण तुम्हाला कॉलेज मिळाले त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. तर हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. तर ह्या 3 दिवसांमध्ये ही प्रोसेस तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. नाहीतर जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे ते कॉलेज तुमचं कॅन्सल होऊन जाईल. तर हे 3 दिवस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आता एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला ऑटो फ्रीजचा एक मी तुम्हाला रूल सांगतो की आता जे पण कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे कॅपराउंड 4 मध्ये तुम्हाला ज्या पण प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं आहे, हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे. म्हणजे ह्याच्या पुढे तुम्ही कुठल्याही पुढच्या त्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, कारण की पुढे कुठलाही राऊंड नाही आहे. आपले फक्त 4च कॅपराउंड आहेत. स्वतः कॅपराउंड 4 मध्ये तुम्हाला जे पण कॉलेज मिळालं आहे हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे. आता बरेच मुलं बोलतील की दादा मला कॅपराउंड 4 मध्ये तर नॉट अलॉटेड आलं आहे, मला कॅपराउंड 3चं किंवा कॅपराउंड 2चंच कॉलेज मला परत मिळालं आहे, किंवा मला कॅपराउंड 1चंच कॉलेज मला परत मिळालेलं आहे. मग ते एक पण कॉलेज ऑटो फ्रीज झालं आहे का? येस. ज्या पण कॅपराउंडमधलं कॉलेज आता तुम्हाला अलॉट झालेलं आहे, इव्हन तुम्हाला बेटरमेंट झाली असेल किंवा नसेल सुद्धा झाली, बट जे पण कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे तर ते कॉलेज आता तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे. सो त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन करून घ्यायचं आहे. सो जर तुम्हाला सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदाच आता कॉलेज मिळालेलं असेल, म्हणजे जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये, कॅपराउंड 2 मध्ये आणि कॅपराउंड 3 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालं नव्हतं, बट कॅपराउंड 4 मध्ये तुम्हाला पहिल्यांदाच अलॉटमेंट झालेली आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले सेल्फ व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी जी तुमची 1000 रुपीज आहे ही तुम्हाला पे करायची आहे. कारण की लक्षात घ्या की तुम्हाला आधीच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालेलं नव्हतं, सो त्याच्यामुळे तुम्ही 1000 रुपये सुद्धा पे केलेले नव्हते. सो त्याच्यामुळे आता तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे. त्याच्यानंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, तुमचं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. हे मी त्या मुलांसाठी सांगतोय ज्या पण मुलांना पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालेलं आहे, आधीच्या कुठल्याही राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं नव्हतं आणि आता तुम्हाला कॅपराउंड 4 मध्ये पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालं, तर त्या मुलांसाठी हे मी तुम्हाला सांगतोय. आता भरपूर मुलांना प्रश्न पडला असेल, मग दादा आम्हाला ह्या ते सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंटचं ऑप्शन नाही का मिळत? नाही. आता जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे. सिम्पली तुम्हाला हे स्टेप करून त्या कॉलेजमध्ये सीट ही तुम्हाला कन्फर्म करून घ्यायची. आता जर तुम्हाला ह्याच्यानंतर स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता, बट जे पण तुम्हाला कॅपराउंड 4 मध्ये कॉलेज मिळालेलं आहे तर त्या कॉलेजमधली सीट ही तुम्ही कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. आता जर तुम्हाला बेटरमेंट मिळालेलं असेल, म्हणजे जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं आणि कॅपराउंड 4 मध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे, तर त्या केसमध्ये तुमची बेटरमेंट झालेली आहे. एकदा तुमची बेटरमेंट झाली आहे तर त्याच्यानंतर तुमचं कॉलेज जे पण तुम्हाला अलॉट झालं आहे हे तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंटचं ऑप्शन आता तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण की कॅपराउंड 4 हा तुमचा लास्ट ऑप्शन आहे, लास्ट कॅपराउंड आहे. ह्याच्यानंतर कुठलंही कॅपराउंड कंडक्ट होणार नाही आहेत. ऑफिशियली तुमचे कॅपराउंड हे तुमचे झालेले आहेत, तर त्याच्यामुळे जे पण आता तुमचं कॉलेज अलॉट झालं आहे हे तुमचं ऑटो फ्रीज झालेलं असेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी वगैरे पे करायची गरज नाही, कारण की ऑलरेडी तुम्ही पे केलेली आहेत. प्रिव्हियस कॅपराउंडमध्ये तुम्ही 1000 रुपये पे केलेले आहेत, तर त्याच्यामुळे परत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची गरज नाही आहे. जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ते इकडे तुम्हाला रिपोर्ट करताना सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सुद्धा कॅरी करायचे आहेत. आता कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत
तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय काय प्रोसेस करावी लागते, तर ह्याच्यावर मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली, तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितली आहे की नक्की तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाता तेव्हा. सो त्याच्यामुळे जर तुमची बेटरमेंट झाली असेल तर डायरेक्टली आता तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. रिपोर्ट करण्यासाठी किती दिवस दिले आहेत, तर तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. 2 सप्टेंबरपासून ते 4 सप्टेंबरपर्यंत हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. तर ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला जे पण रिपोर्टिंगचा टाइम पिरियड आहे हे तुम्हाला जायचं आहे, तिकडे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे. आता जर ह्या केसमध्ये जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या, आता जी पण तुम्हाला सीट मिळाली आहे, जे पण तुम्हाला कॅपराऊंडमध्ये कॉलेज मिळालं आहे, ते कॉलेजची सीट एकदा कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. कारण की जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालंच ह्याची कुठलीही गॅरंटी नाही आहे. स्पॉट राऊंडमध्ये एक तर तुम्हाला कॉलेज मिळू शकते किंवा नाही पण मिळू शकत. तर त्याच्यामुळे आपल्याकडे कॅपराऊंडची सीट ही कन्फर्म एक बॅकअप असणं हे गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे आता कॅपराऊंडमध्ये तुम्हाला जे पण कॉलेज मिळालं आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट मिळाली आहे, ते कॉलेज एकदा सेफ ठेवा, सिक्युअर करा, तिकडे ॲडमिशन तुमचं कन्फर्म करा. त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. स्पॉट राऊंडमध्ये जर तुम्हाला नवीन कुठलं कॉलेज मिळालं, दुसरं कुठलं एखादं चांगलं कॉलेज मिळालं, तर त्या केसमध्ये तुम्ही कॅपराऊंडची सीट ही तुम्ही कॅन्सल करू शकता. बट कॅपराऊंडचं कॉलेज हे तुम्ही सेफ साईडसाठी ठेवा. उगाच स्पॉट राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज मिळेल ह्याची गॅरंटी ठेवून पूर्ण कॅपराऊंडची सीट ही तुम्ही सोडू नका. कॅपराऊंडची सीट ही तुम्ही कन्फर्म करा. एक सेफ साईड आपल्याकडे असली पाहिजे. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये कोणतंही कॉलेज नसेल मिळालं, बट जर तुम्हाला प्रिव्हियस कॅपराऊंडमध्ये म्हणजे प्रिव्हियस राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं असेल आणि तीच सीट तुम्ही जर रिझर्व करून ठेवलेली असेल, तर त्या केसमध्ये तुमची प्रिव्हियस कॅपराऊंडची सीट ही तुमची रिटर्न होणार आहे. जर तुम्ही आधी 1000 रुपये पे केले असतील तर प्रिव्हियस कॅपराऊंडची सीट ही तुमची रिटर्न होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं, बट कॅपराऊंड 4मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही आहे, तर त्या केसमध्ये कॅपराऊंड 3चं कॉलेज हे तुम्हाला परत मिळालेलं आहे. कॅपराऊंड 3ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड आहे. तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन हे तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल जर कोणी असा कॅन्डिडेट असेल ज्याला कॅपराऊंड 2मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं, कॅपराऊंड 3मध्ये कोणतंही दुसरं कॉलेज मिळालं नव्हतं आणि कॅपराऊंड 4मध्ये सुद्धा त्याला कुठलंही दुसरं कॉलेज मिळालेलं नाही आहे, तर त्या केसमध्ये कॅपराऊंड 2ची सीट ही तुमची रिझर्वड आहे. कॅपराऊंड 2मध्ये जाऊन जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये मिळालं होतं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घेऊ शकता. काही मुलांचे असे पण प्रश्न असतात की दादा मला कॅपराऊंड 1मध्ये एक कॉलेज मिळालं होतं, कॅपराऊंड 2मध्ये माझी बेटरमेंट नाही झाली म्हणजे नो बेटरमेंट आलं, कॅपराऊंड 3मध्ये पण नो बेटरमेंट आलं आणि कॅपराऊंड 4मध्ये पण नो बेटरमेंट आलेलं आहे. म्हणजे कॅपराऊंड 4मध्ये पण कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे. तर कॅपराऊंड 1ची सीट माझी रिझर्वड असणार आहे का, तर येस, कॅपराऊंड 1ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. तर त्या केसमध्ये कॅपराऊंड 1च्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन हे तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता. सिम्पली त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचं आहे आणि तिकडे जी पण प्रोसेस आहे ही तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्या व्हिडिओ म्हणजे जर तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय प्रोसेस करायची आहे त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. आता ह्याच्यानंतर पण जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. आता काही मुलं अशी असतील ज्यांना कॅपराऊंड 1मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, कॅपराऊंड 2मध्ये पण त्यांना कोणतंही कॉलेज मिळालं नाही आहे, कॅपराऊंड 3मध्ये सुद्धा त्यांना कोणतंही कॉलेज मिळालं नाही आहे आणि कॅपराऊंड 4मध्ये सुद्धा त्यांना कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही आहे. म्हणजे कॅपराऊंड 1पासून ते कॅपराऊंड 4पर्यंत त्यांना कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही आहे. तर त्या मुलांनी आता काय करावं, तर लक्षात घ्या की आता तुमची कॅपराऊंडची प्रोसेस आता ऑफिशियली झालेली आहे. ह्याच्यानंतर कॅपराऊंड 5 नावाची अशी कोणतीही गोष्ट नाही आहे. कॅपराऊंड 4 हे तुमचा शेवटचा कॅपराऊंड होता, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं. आता जर तुम्हाला कुठलंही आत्तापर्यंत कॉलेज मिळालं नसेल तर आता तुमच्याकडे लास्ट ऑप्शन आहे, तो आहे स्पॉट राऊंडचा. तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर ठीक, नाहीतर स्पॉट राऊंड पण तुमच्या हातामधनं गेला. त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये ILS राऊंड असेल, मॅनेजमेंट राऊंड असेल, बट त्या मॅनेजमेंट राऊंडमध्ये तुम्हाला डोनेशन हे पे करावं लागेल. आता नक्की स्पॉट राऊंड काय असतं, मॅनेजमेंट राऊंड म्हणजे ILS लेवल सीट्स काय असतात, जर तुम्हाला ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर ती व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, तर ती पण व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. बट लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराऊंड 1पासून ते कॅपराऊंड 4पर्यंत कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही आहे, तर त्या केसमध्ये आता तुमच्याकडे लास्ट ऑप्शन आहे स्पॉट राऊंडचा. जे पॉसिबल असेल जेवढ्या कॉलेजमध्ये तुम्हाला अप्लाय करता येत असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करा. जे पण कॉलेज तुम्हाला वाटतं की हे कॉलेज आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये मिळू शकतं, त्या कॉलेजमध्ये तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन घ्यायचा ट्राय करा.
आता नक्की स्पॉट्रॉनची रिॲलिटी काय आहे तर त्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्पॉट्रॉनवर एक समजेल की नक्की स्पॉट्रॉन काय असतं, स्पॉट्रॉनमध्ये तुम्हाला किती फीस पे करावी लागते, स्कॉलरशिप मिळते की नाही, तर हे सगळे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ॲज वेल एज IALS लेवल राऊंडचा पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं आहे नक्की मॅनेजमेंट राऊंड ह्या वर्षी कसा कंडक्ट होणार आहे, किती तुम्हाला फीस पे करावी लागणार आहे, हे पण सगळे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. त्यासोबत कॉमेंट सेक्शनच्या बाजूला एक हाईपचं ऑप्शन आहे, तर ह्या व्हिडिओला तुम्ही नक्की हाईप करा, कारण की जर तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप केलं तर ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही हाईप करायला विसरू नका. आणि जर तुम्ही ह्या व्हिडिओला अजून लाईक नसेल करत तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग ह्याच्यावर तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर ती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर ती व्हिडिओ जर नक्की तुम्ही चेकआउट करा. आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंगवर अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्की ट्राय करेन तुमच्याकडे ती व्हिडिओ प्रोव्हाइड करायचा. आणि अजून भरपूर सारे व्हिडिओज फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगवर येणार आहेत, तर त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.